स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वाररेखा असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 150 अंश रेखावृत्त, 2 160 अंश रेखावृत्त, 3 165 अंश रेखावृत्त, 4 180 अंश रेखावृत्त. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 180 अंश रेखावृत्त. आंतरराष्ट्रीय वाररेषा असे 180 अंश रेखावृत्त यास म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 राजाराम मोहन रॉय, 3 महात्मा गांधी, 4 स्वामी दयानंद सरस्वती. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजा राम मोहन रॉय. ब्राह्म समाजाची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 3, चंबळ या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरकंटक, 2 गंगोत्री, 3 जनपाव टेकड्या, 4 महाबळेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जनपाव टेकड्या MP. चंबळ या नदीचा उगम जनपाव टेकड्या मध्य प्रदेश या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 4, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 मार्च, 2 7 मार्च, 4 8 मार्च, 3 8 मार्च, 4 20 मार्च. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, लावा रसापासून बनलेल्या खडकास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक, 2 गाळाचे खडक, 3 रूपांतरित खडक, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अग्निजन्य खडक. लावा रसापासून बनलेल्या खडकास अग्निजन्य खडक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, भारताच्या राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारताचे महान्यायवादी नियुक्त केले जातात? ऑप्शन क्रमांक 1 कलम 72, 2 कलम 74, 3 कलम 75, 4 कलम 76. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कलम 76. भारताच्या राज्यघटनेच्या कलम 76 नुसार भारताचे न्यायवादी नियुक्त केले जातात. प्रश्न क्रमांक 7, छावा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत, 2 वि. स. खांडेकर, 3 विश्वास पाटील, 4 अण्णाभाऊ साठे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत. छावा या कादंबरीचे लेखक हे शिवाजी सावंत आहेत. प्रश्न क्रमांक 8, उस्ताद झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 संतूर, 2 सतार, 3 बासरी, 4 तबला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तबला. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 9, फेसबुकची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 2000, 2 2002, 3 2004, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2004. फेसबुकची स्थापना ही 2004 रोजी करण्यात आली होती. फेसबुकची स्थापना ही 4 फेब्रुवारी 2004 या दिवशी करण्यात आली होती. मार्क झुकरबर्ग यांनी याची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 10, यूट्यूबची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 2000, 2 2002, 3 2004, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2005. यूट्यूबची स्थापना ही 2005 साली करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 11, ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 2006, 2 2002, 3 2004, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2006. ट्विटरची स्थापना ही 2006 रोजी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 12, इंस्टाग्रामची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 2006, 2 2010, 3 2004, 4 2005. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2010. इंस्टाग्रामची स्थापना ही 2010 या वर्षी करण्यात आली होती.
प्रश्न क्रमांक 13. पित्तळखोरे लेणी ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 पुणे, 3 नाशिक, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. पितळखोरे लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 14. घारापुरी लेणी ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 पुणे, 3 नाशिक, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. घारापुरी लेणी ही रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 15. घोरावाडी लेणी ही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रायगड, 2 पुणे, 3 नाशिक, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पुणे. घोरावाडी लेणी ही पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.